तर विद्यार्थी मित्रांनो, आपली जी काही एमसीआर पीजीसीईटीचे ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले होते, तर त्या विद्यार्थ्यांसाठी एक बातमी आहे की तुमची प्रोव्हिजनल लिस्ट जाहीर झालेली आहे. परंतु त्यामध्ये इलिजिबल कॅन्डिडेटची एक सेपरेट लिस्ट आलेली आहे आणि नॉन इलिजिबल कॅन्डिडेटची सेपरेट लिस्ट आलेली आहे. तर यामधला जो काही डिफरन्स आहे, तर तो नक्की काय असणार आहे, ते आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण पाहणार आहोत प्रोव्हिजनल लिस्ट ऑफ द इलिजिबल कॅन्डिडेट ओव्हरऑल ऍप्लिकेशन नंबर वाईज. तर ही जी काही इलिजिबल कॅन्डिडेट आहेत, ज्या विद्यार्थ्यांची ह्या इलिजिबल कॅन्डिडेटच्या पीडीएफ मध्ये जर नावं असतील तर तुम्ही इलिजिबल झालेले आहात आणि त्यामध्ये तुम्हाला काय काय शो होत आहे तर ऍप्लिकेशन नंबर, तुमचं नाव, सेंटर आणि सीईटी सब्जेक्ट फॅकल्टी. तर तुम्ही कोणत्या कोणत्या फॅकल्टीमध्ये तुम्ही सब्जेक्ट सिलेक्ट केलेले आहेत त्याची तुम्हाला नावं दिसत असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या विद्यार्थ्यांना पुढे काही प्रॉब्लेम्स येणार नाही. हे विद्यार्थी एक्झाम देऊ शकतात. एक्झाम पर्यंत यांना काहीही प्रॉब्लेम येणार नाही. परंतु आता राहिला प्रश्न नॉन इलिजिबल लिस्टचा. तर जी काय नॉन इलिजिबल कॅन्डिडेटची लिस्ट आहे, तर त्या लिस्टमध्ये एक नोट दिलेली आहे, यू माइट हॅव पेड फीज विथ अ डिफरंट ऍप्लिकेशन नंबर that you can check with the list of the eligible candidates on website. वेबसाईटवर जाऊन काय करायचे, ज्या विद्यार्थ्यांनी डिफरंट ऍप्लिकेशन नंबरवर काय केलेले आहे, फीज पेड केलेली आहे, अशा विद्यार्थ्यांना काय सांगितलं आहे, दॅट यू कॅन चेक विथ द लिस्ट ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट लिस्ट ऑन द वेबसाईट. हे नोट लक्षात घ्या. तर ह्या जी काही नॉन इलिजिबल कॅन्डिडेट आहेत, तर ही कोणती विद्यार्थी आहेत, तर ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे परंतु काय केलेलं आहे, फीज पेड केलेली नाहीये, नॉन पेड कॅन्डिडेट आहेत, अशा विद्यार्थ्यांची नावं ह्या नॉन इलिजिबल कॅन्डिडेट लिस्टमध्ये आलेली आहे. त्याचबरोबर त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील, म्हणजे तुमचे डॉक्युमेंटचे इश्यू असतील किंवा तुम्ही चुकीचा फॉर्म भरला असेल, तर काही तुमच्या फॉर्म मध्ये त्रुटी जरी असेल तरी तुमचं नाव ह्या नॉन इलिजिबल कॅन्डिडेट लिस्टमध्ये येऊ शकतं. तर ह्या विद्यार्थ्यांना आता एमसीआर ला प्रवेश भेटणार नाही का? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लक्षात घ्या की ही आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे. याच्यानंतर तुमची फायनल लिस्ट लागणार आहे. तर माझ्या मते तरी तुम्हाला प्रोव्हिजनल लिस्टला तुम्हाला ग्रॅव्हियन्स पिरियड म्हणून देण्यात येतील. त्या ग्रॅव्हियन्स पिरियड मध्ये तुम्हाला काय येईल, तुमचा जर फॉर्म जर चुकला असेल तर तो तुम्हाला दुरुस्त करता येईल आणि तो त्याची 2 ते 3 दिवसाची तुम्हाला तारीख भेटून जाईल आणि ती तारीख संपल्यानंतर तुम्हाला परत एकदा फायनल मेरिट लिस्ट लागेल आणि फायनल लिस्ट मध्ये ज्या विद्यार्थ्यांची नावं असतील तीच फायनल लिस्ट तुम्हाला त्याच विद्यार्थ्यांना काय होणार आहे, ऍडमिशनला सीईटी जी आहे, ऍडमिशन सीईटी, तर ती तुम्हाला देता येणार आहे. अदरवाईज जे विद्यार्थी त्या फायनल मेरिट लिस्ट मध्ये त्यांची नावं येणार नाही, त्या विद्यार्थ्यांना सीईटी एक्झाम देता येणार नाहीये. तर विद्यार्थी मित्रांनो, जी काही नॉन इलिजिबल ग्रॅव्हियन्स पिरियड बद्दल जर काही अपडेट्स आली तर आम्ही तुम्हाला आपल्या चॅनलवरती नक्कीच कळवू. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ज्या विद्यार्थ्यांची नॉन इलिजिबल लिस्ट पर्यंत नाव आहे त्या विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नका. जर तुम्ही नॉन इलिजिबलच राहत असाल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला बेस्ट प्रायव्हेट ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीची नावं आहे. तिथे ऍडमिशन सध्या सुरू झालेले आहेत एमएससी ऍग्रिकल्चरसाठी. जे विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम्स आहेत, काही डॉक्युमेंट्स इश्यू असतील, तर त्या विद्यार्थ्यांनी प्रायव्हेट ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीला तुम्हाला जो सब्जेक्ट पाहिजे आहे त्या सब्जेक्टला तुम्ही काय करा, ट्राय करा आणि तिथे जाऊन तुम्ही तिथे ऍडमिशन घेऊन टाका. तर विद्यार्थी मित्रांनो, थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.